नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता कलाही अद्वैतला ऑफिसमध्ये नेण्यासाठी तयार होऊन बाहेर त्याची वाट बघत असते। अद्वैत आता गाडी घेऊन येतो आणि तिच्याजवळ येऊन गाडी थांबवतो आणि कलाला म्हणतो की बस गाडीमध्ये। तेव्हा मात्र आता कला म्हणते की अरे बस ये ना इकडे थोडा वेळ। तेव्हा आता अद्वैत म्हणतो की नाही अगं बस ना गाडीमध्ये। तेव्हा कला म्हणते की अरे नाही ये ना बाहेर जरा थोडा वेळ। तेव्हा अद्वैत म्हणतो की कशाला, तर कला म्हणते की अरे प्रत्येक वेळेस तुला सांगायलाच पाहिजे का, कधीतरी ऐकत जा ना। तेव्हा लगेच आता अद्वैत अगदी शांत असतो, तो गाडीच्या खाली उतरतो आणि कलाजवळ येऊन उभा राहतो। तेव्हा कला ही चांदेकरला म्हणते की आय एम सॉरी, म्हणजे मला तुला सॉरी म्हणायचं होतं म्हणून मी तुला इकडे बोलावलं। म्हणजे हे बघ हे सगळं काही तुझ्यावर आले आणि मला तुला जे काही आज भोगावे लागले ते सगळं काही माझ्या वेंधळेपणामुळे, त्यामुळे खरंच आय एम व्हेरी सॉरी। तेव्हा आता अद्वैत म्हणतो की हे बघ कला, अगं त्याची गरज नाही, खरं तर माझ्या एम्प्लॉईच्या हातून ही चूक झाली, परंतु हे बघ डिझाईन डिपार्टमेंटचा जो हेड आहे तो तर मीच आहे आणि हे बघ कितीही माझ्या हातून जरी हे झालेले नसले तरी जबाबदारी ही मलाच घ्यावी लागते। जबाबदारी कोण घेतं हे मीच ठरवतो, परंतु हे बघ तरी सुद्धा या सगळ्या काळामध्ये तू माझ्यासाठी जे काही केलंस ना ते सगळं मला कळत होते। खरं तर आजच्या ह्या काळामध्ये कोणीच कोणासाठी एवढं करत नाही, नवरा बायको सुद्धा एकमेकांसाठी इतकं काही करत नसतात। तू माझ्यासाठी अगं खरंच खूप मेहनत घेतलेली आहे, त्यामुळे तू आज मला खरंच सॉरी म्हणू नकोस। तेव्हा आता कला हे ऐकून म्हणते की काय म्हटलंस चांदेकर। तेव्हा आता चांदेकर पुन्हा म्हणतो की अगं खरं तर तुम्हाला सॉरी म्हणण्याची खरंच काही गरज नाही असे मी तुला सांगतोय। तेव्हा आता कला ही अगदी गाडीमध्ये बसणार तोच तिचा पाय घसरतो, ती पडणार तोच तिला अद्वैत धरतो, तिच्या हाताने धरतो। तर कला ही अद्वैतकडे एकटक बघत असते। तेव्हा अद्वैत तिला सावरून गाडीमध्ये बसतो, कला एकटक त्याच्याकडे बघतच असते। कलाला आता एक आश्चर्याचा धक्काच बसलेला असतो, कारण आज अद्वैत इतका शांत का आहेस, कारण मी इतकी धडपडले तरी सुद्धा तो मला म्हटला नाही वेंदळी आहेस, आणि जी काही सॉरी तो म्हटलास तरी सुद्धा काहीच बोलला नाही। तो आज असं का वागत असेल, त्याने आज कोणत्याही प्रकारची नावं मला ठेवलीच नाही, तो तर शांतपणे आज मला त्याने पडताना आधार दिला आणि तो निघून गेला। नक्की याच्या मनामध्ये खरंच काहीतरी सुरू आहे, तर त्याशिवाय तो इतका शांत आणि गप्प नाही राहणार। तेव्हा कला बिचारी आता गाडीमध्ये बसते आणि दोघे आता ऑफिसला निघून येतात। त्यानंतर आता इकडे राहुल रूम मध्ये येतो, दरवाजा लावतो आणि गौरवला जो काही फोन आलेला असतो तो फोन घेतो आणि गौरवला म्हणतो की बोल। तेव्हा आता गौरव राहुलला फोनवर सांगत असतो, कारण जे काही त्यांनी प्लॅन केलेला असतो अद्वैत तर आता बेलवर बाहेर सुटून आलेला असतो आणि तो राहुलला विचारतो की आपलं जे काही ठरलं होतं त्या प्लॅन प्रमाणे कोणतंही एकही काम होत नाही, का असं होत असेल, त्या चांदेकरला बेल मिळालीच कशी, म्हणून आता हा गौरव खूप चिडलेला असतो। आणि हे बघ ऑलरेडी मी खूप मोठी रिस्क घेतलेली आहे आणि राहुल हे बघ तुला जर हे काम झेपत नसेल तर तू मात्र हे काम सोडून दे, कळले ना तुला। तेव्हा आता राहुल अगदी शांतपणे गौरवला म्हणतो की चिल, अरे रिलॅक्स हो, शांत जरा, अरे इतका पॅनिक होऊ नकोस, कारण हे सगळं काही होणारच होतं, आपण फक्त त्याला अटक केली आणि हे असं होणारच होतं, समोरचा हा सुटणारच होता। परंतु हे बघ चांदेकर एक खूप मोठे आहे, चांदेकरांनी आपली सगळी काही जी ओळख आहे वशिले आहे सगळं काही वापरून शेवटी त्या अद्वैतला सोडवले आणि हे सगळं होणारच होतं। आणि आता हे बघ तो आता एकदा बाहेर आला, त्यामुळे आपल्या पुढच्या प्लॅनला काही फरक नाही पडणार, तो आपला पुढचा प्लॅन आहे तो अगदी ठरल्याप्रमाणेच होणार आहे। त्यामुळे हे बघ तू काही काळजी करू नको, आपल्या वाटेमध्ये कितीही आता अडथळे आले ना तरी सुद्धा ही शर्यत आपणच जिंकणार आहोत, ही गोष्ट तू लक्षात घे। त्यावर आता हे सर्व राहुलचं बोलणं ऐकून गौरव म्हणतो की हे बघ काळजी तू घ्यायची आहे, कारण यापुढे मात्र कारण समोर मी आहे। तर राहुल म्हणतो की बरं ठीक आहे, आपण खास भेटूयात, पुढचा प्लॅनिंग आपण करूयात। तेव्हा आता राहुल फोन ठेवतो, त्यानंतर आता राहुल फोन ठेवल्यानंतर आता स्वतःला म्हणतो की अद्वैत चांदेकर आता बघतच राहा मी काय करतो ते। त्यानंतर आता इकडे संगीता ही अगदी छान असे गणपती बाप्पांना मोदक तयार करते आणि ताट भरून आता ती गणपती बाप्पांसमोर ठेवते, नैवेद्य दाखवते आणि काजल सुद्धा तेथेच असते, काजल सुद्धा आता देवाला नमस्कार करते। संगीता आता गणपती बाप्पांची पूजा वगैरे करून देवाला नमस्कार करते, हात जोडत म्हणते की अरे माझ्या गणूबाप्पा खरंच खूप मी अस्वस्थ होते, काय करू काय नको काही समजेनासे झाले होते, आणि हे बघ अरे असे संकटाच्या वेळेस आपल्या जवळच्या व्यक्तीवरच आपला राग निघतो, म्हणून देवा अरे मी तुझ्यावरच खूप राग काढला रे, नको ते मी तुला बोलले आणि तुझ्याच कृपेमुळे माझे जावई बाप्पू आता इतक्या मोठ्या संकटातून बाहेर आले सुखरूप, अगदी त्यांना काहीही झाले नाही।
अगदी सुखरूप त्यांची सुटका झाली। त्यामुळे हेपक तुला सांगितल्याप्रमाणे, तुला म्हटल्याप्रमाणे मी तुला 21 मोदक केलेले आहेत, अगदी 21 पूर्ण आहेत, मोजून घे आणि मला माफ कर, जर माझं काही चुकलं वाकलं असेल तर पदरात घे, म्हणून संगीता आता अगदी माफी सुद्धा मागते। तर काजलला मात्र आता संगीता देवाशी म्हणजे गणपती बाप्पाशी इतक्या छान गप्पा करत आहे हे बघून तिला हसू येत असते। संगीता पुढे देवाला म्हणते की हेपक माझ्या पोरं बाळावर अगदी लक्ष ठेवून राहा। तेव्हा काजलला आणखीन हसू येतं। तेव्हा मात्र आता संगीता म्हणते की काजू अगं का हसतेस, आणि तू बघ ना अगं गणूबाप्पा सुद्धा कसा हसतोय। तेव्हा मात्र आता संगीता खूप खुश असते। त्यानंतर मात्र आता ही कला अद्वैतला घेऊन गाडीतून येत असते, परंतु अद्वैत मात्र सरळ रोडनी जात असतो। तर कला म्हणते की अरे राईट राईट। तेव्हा आता लगेच अद्वैत म्हणतो की अगं आपल्याला कॉन्सिलरकडे जायचं आहे। तर कला म्हणते की अरे मग असाच रस्ता आहे ना, त्यांनी ह्याच रस्त्याने आपल्याला येण्यासाठी सांगितले होते आणि आपल्याला राईटने जायचे आहे। तेव्हा अद्वैत म्हणतो की अगं जर आपण राईटने गेलो तर ऑफिस लागेल। तेव्हा कला म्हणते की अरे तू तर सुट्टी घेतलेली आहे, मग तू ऑफिसच्या रस्त्याने गेला काय आणि नाही गेला काय फरक पडतो, चल बरं मग जाऊ आपण तिकडेच जाऊयात, आणि तुला ऑफिसला नसेल जायचे मग कशाला जातोस। तेव्हा आता अद्वैत मनात विचार करतो की मी इतकं सगळं काही झाल्यानंतर ऑफिसला कसा जाऊ, लोक माझ्याबद्दल काय म्हणतील, स्टाफला माझ्या विषयी काय मनात विचार येत असतील याचाच तो विचार करत असतो। त्यानंतर मात्र आता कला तोपर्यंत तेथे जो काही तिने तयारी करायची जी सांगितलेली आहे तर त्याला फोन करते आणि आम्ही जवळच आलेला आहोत असा मेसेज पाठवते। तेव्हा अद्वैत त्याच विचारत असतो की सगळेजण माझ्याबद्दल काय विचार करत असतील, काय बोलतील मला। तेव्हा कला त्याला म्हणते की अरे चांदेकर चल ना, उशीर होतोय। म्हणून अद्वैत आपली गाडी राईटने घेतो आणि चक्क ऑफिस समोर येऊन गाडी थांबते। तेव्हा ऑफिस मधील सगळा स्टाफ हा गाडीजवळच बाहेर आलेला असतो आणि सगळ्यांच्या हातामध्ये फुलांचा बुके असतो। अद्वैत आता ही समोर जे काही बघतो त्यालाही खुश होऊन गाडीच्या खाली उतरते। तर अद्वैत हा सगळ्यांकडे बघत असतो आणि म्हणतो की ह्या सगळ्यांना तर अवॉर्ड करायचं होतं, परंतु आता मी हे सगळ्यांना फेस कसं करू। तेव्हा आता अद्वैत गाडीच्या खाली उतरतोच लगेच आता एक चमत्कार झाल्यासारखं त्याला असं वाटते, कारण आता गाडीच्या खाली उतरल्यानंतर आता स्टाफ मधील एक मुलगी म्हणते सर आम्हाला माहिती होतं की तुम्ही लवकरात लवकर परत येताल, कारण जगामध्ये प्रत्येक जण चुकेल परंतु आमचे सर म्हणजे अद्वैत चांदेकर कधीही चुकीचं नाही वागणार। आणि तो फुलांचा बुके अद्वैतला दिला जातो आणि प्रत्येक स्टाफ मेंबर आता अद्वैत सरांना वेलकम सर असं करतात। तेव्हा प्रत्येक जण आता अद्वैत विषयी इतकं छान बोलत असतो की तुम्ही आमचा एक आशेचा किरण आहात, आम्ही प्रत्येक वेळी प्रत्येक संकटात तुमच्या सोबत आहोत। आणि प्रत्येक जण आता म्हणतात की हे बघा कामाचे सगळे काही नियोजन व्यवस्थित आहे, तुम्हाला कामाच्या फाईल दाखवायच्या आहेत, आम्ही तुमची वाटच बघत होतो। म्हणून कला आता फक्त अद्वैतकडे बघत असते। अद्वैत आता अगदी आश्चर्याने सगळ्यांकडे बघत असतो। कला आणि अद्वैत सोबतच आतमध्ये येतात। तर आता स्टाफ मेंबर पुढे जाऊन प्रत्येक आता आतमध्ये आल्यानंतर वेलकम सर असं अगदी खुशून म्हणतात। तेव्हा आता अद्वैत खाली बघत असतो आणि खाली बघितल्यानंतर आता त्याला जे काही इन्स्पेक्टर साहेब घरी आले होते अद्वैत चांदेकर यांना अटक करण्यासाठी, हे सगळं काही क्षण त्याच्या डोळ्यासमोर पुन्हा येतात। सारडांची जी काही इतकी मोठी ऑर्डर तुमच्याकडे होती, मग त्या हिऱ्यांची जी काही अफरातफर केलेली आहे तर ते तसे आरोप तुमच्यावर आहे असे इन्स्पेक्टर साहेब म्हणलेले प्रत्येक शब्दानी शब्द अद्वैतला आठवतो। तेव्हा आता अद्वैत या सर्वांकडे बघतो आणि मनात म्हणतो की हे सगळेजण कितीही दाखवत जरी नसतील, माझ्या चेहऱ्यासमोर तोंडासमोर हे मुद्दाम असं वागत असतील, परंतु प्रत्येकाच्या मनामध्ये आता काही ना काही माझ्याबद्दल सिंपती वाटतच असेल, त्यामुळे हे सगळं काही मला फेस नाही करता येणार। तेव्हा आता अद्वैत काही न बोलता डायरेक्ट आपल्या चांदेकर ज्वेलरच्या ऑफिसमध्ये निघून येतो। कलाही त्याच्या मागे येते। तेव्हा अद्वैत तेथे जे काही त्या खुर्चीवर बसत असतो त्याकडे एकटक बघत असतो। तेव्हा आता अद्वैत सगळं काही तेथे आतापर्यंत जे काही काम केलेले आहे ते सगळे त्याला आठवते। तर कला अगदी त्याला खुश करण्यासाठी म्हणते की चांदेकर अरे आपल्या म्हणजे तुझ्या ऑफिसमध्ये तुझ्या कॅबिनमध्ये तुझं स्वागत आहे। तेव्हा मात्र आता पिओन त्यांच्यासाठी कॉफी घेऊन येतो। तर कला त्याला तेथे ठेवायला सांगते। अद्वैतला इतकं हर्ट वाटत असतं, त्याला सारखं त्याच गोष्टीचं गिल्टी फील वाटत असते। त्याच्या डोळ्यामध्ये आता हा सगळा विचार करून पाणी येते। तेव्हा तो म्हणतो की आबा आबा चांदेकर ज्वेलर्स हे आबासाहेब चांदेकर यांनी सुरू केले आणि आबांनी त्यांच्या लाईफमध्ये आता हे सगळं चांदेकर ज्वेलर्समध्ये खूप काही गोष्टी असे सुरू केल्यात आणि हे सगळं काही उभं करून त्यांनी जे काही आता हे साम्राज्य उभं केले आणि खूप विश्वासाने हा सगळा डोलारा चांदेकरांचा तो माझ्या हातात सोपवला होता, परंतु मी मात्र काय केलं, आता आबांनी इतक्या विश्वासाने हे सगळं केलं होतं परंतु मी सगळा त्यांचा विश्वास तोडला। या सगळ्याची मी एका चुकीमुळे माती मोल केली।
माझ्या एका चुकीमुळे चांदेकरांचं नाव, चांदेकरांचा बिझनेस आणि चांदेकरांची इज्जत आणि आबासाहेबांचं नाव या सगळ्याला गालबोट लागले। लोक काय म्हणत असतील, काय विचार करत असतील आणि हे सगळं काही माझ्यामुळे झाले, त्यामुळे हे सगळं काही आहे ना ते मी नाही विसरू शकत। आयुष्यभर ते माझ्या लक्षात राहील। म्हणून आता अद्वैत खूप असा डिस्टर्ब झालेला असतो। त्याचे डोळे आता हे सर्व सांगत असताना भरून येत असतात। अद्वैतची ती अवस्था बघून कलाला सुद्धा इतकं वाईट वाटत असतं, कारण कला हीच अगदी त्याचं मन तयार करण्यासाठी शेवटी त्याला येथे ऑफिसमध्ये घेऊन आलेली असते। सगळं काही तिने व्यवस्थित तयारी वगैरे केलेली असते, परंतु तरी सुद्धा अद्वैतला इतकं हर्ट वाटत असतं। तो कोणतीही आता गोष्ट मानायला तयारच नसतो। एका चुकीमुळे आपल्या हातून इतकं काही घडले की विसरायला तो तयारच नसतो। तेव्हा मात्र अद्वैत पुढेच कलाला सांगत असतो की हे बघ, आजपर्यंत जे काही केले मी, ते सगळं काही व्यवस्थित केले, परंतु एका चुकीमुळे जे काही आता हे भोगायला आले हे नाही विसरू शकत। जे काही झाले ते केवळ माझ्यामुळे। अद्वैतला आता इतका त्रास होत असतो, कारण त्याने इतकं हे जिव्हारी लावून घेतलेले असते। अद्वैत खूप रडत असतो, त्याला श्वास घेण्यासाठी त्रास होत असतो। तेव्हा कला त्याच्या जवळ येते आणि त्याच्या पाठीवरून हात फिरवत म्हणते की अद्वैत तू शांत हो, काही टेन्शन घेऊ नको। अद्वैतला इतका त्रास होत असतो, कारण त्याला काही उभं सुद्धा राहता येत नाही, त्याचा थरथर काप होत असतो। तेव्हा कलाही खूप घाबरते। कला म्हणते की चांदेकर, हे बघ चांदेकर, स्वतःला सावर, पाणी घे पिण्यासाठी। कलाची सुद्धा अवस्था खूप बिकट होते। ती अद्वैतला सावरण्याचा प्रयत्न करत असते। तेव्हा लगेच आता राहुल मात्र खिडकीतून या दोघांना बघत असतो। अद्वैतची काय अवस्था होते तरी सुद्धा त्याला काहीच वाटत नाही, तो फक्त गंमत बघत असतो आणि लांबूनच आता हे सर्व बघून तो म्हणतो की हे काय, अद्वैतला त्या दिवशी सारखा पॅनिक अटॅक आला की काय? म्हणजे आता जे काही होते ते अगदी माझ्या प्लॅन प्रमाणेच। जे काही गोळ्या मी अद्वैतला देत होतो तर त्या अगदी परफेक्ट रिझल्ट देतात, तर जे काही होते ते गोळ्यामुळेच आता होते असे आता राहुलला वाटून राहुल अगदी खुश होतो। स्वतःवर खुश म्हणतो की राहुल, अरे प्लॅन असावा तर असा, आणि चला आता थोडासा ड्रामा करून भावाचं जे कर्तव्य आहे ते पूर्ण करूयात। म्हणजे एक उत्तम भाऊ कसा असतो हे आता ड्रामा करून आपल्याला दाखवून द्यावंच लागेल। राहुल सगळे गुण संपन्न होण्यापासून फक्त काही वेळ बाकी आहे, म्हणून राहुल धावतच आता अद्वैत जवळ येतो, मुद्दाम नाटक करत। आता अद्वैतला खूप त्रास होत असतो। कला त्याला शांत हो असं सांगत असते। आता कलाचा सुद्धा जीव अगदी टांगणीला लागलेला असतो अद्वैतची ती अवस्था बघून। आता अद्वैतला काही कळत नसते, त्याला आता श्वास घेण्यासाठी इतका त्रास होत असतो। राहुल धावतच येतो, तर कला म्हणते की राहुल, अरे बघ ना, अरे अद्वैतला काय त्रास होतोय। कलाही आपल्या हाताने त्याला पाणी पाजते, पदराने वारा घालत असते। तर राहुल आता त्याच्या हातावर हात देतो आणि तो घासत असतो। त्याचे तळवे घासून आता कलाही त्याला वारा घालत असते आणि मागे टेकून त्याला बसवतात। आता अद्वैतला थोडासा आराम मिळतो, त्याला बरं वाटतं। तेव्हा आता अद्वैत म्हणतो की हो मला बरं वाटतं। तेव्हा कला विचारते की नक्की का? आणि तेवढ्यात राहुलच्या मोबाईलवर एक कॉल येतो। राहुल कॉल घेतो आणि मुद्दाम आता तो अद्वैत समोर म्हणतो की हे बघा, कितीही महत्त्वाचं काम असून द्या, मी तुम्हाला नंतर फोन करतो। तेव्हा आता अद्वैतला त्रास इतका होत असताना तरी सुद्धा तो राहुलला म्हणतो की राहुल कॅरी ऑन। राहुल नाटक करत म्हणतो की अरे तुलाही असा इथे त्रास होत असताना मी कसा? तेव्हा लगेच अद्वैत म्हणतो की अरे राहुल, मी ठीक आहे, तू तुझं काम करू शकतो। राहुल म्हणतो की हे बघ, 2 मिनिटं होल्ड करतो आणि लगेच म्हणतो की हे बघ दादा, तुला जर काही लागले तर मला नक्की सांग। राहुल आता तेथून निघून जातो। तेव्हा कला विचारते की तुला आता शांत वाटते का? तेव्हा आता अद्वैत फक्त मान डोलावतो आणि मनात विचार करतो, माझे सगळे खरंच एम्प्लॉई किती चांगले आहे, कोणी असा भलता विचार नाही करणार। माझा असा कोण माणूस आहे की त्याने मला आपल्यातच राहून इतका मोठा दगा दिला? असा कोण आहे ते शोधून काढावा लागेल। असा कोण असेल, परंतु आता सर्वांनी मला किती छान माझं स्वागत केले। असा कोण आहे की गोड गोड बोलून माझ्या पाठीत खंजीर खुपसणारा? असं कोण आहे माझ्या कंपनीत, म्हणजे ज्याच्यावर मी 100% विश्वास ठेवतो आणि ही सगळी माझी माणसं आहे असं मी छाती ठोकपणे म्हणतो। आणि त्यातील एक असा कोण आहे की जो माझ्या वाईटावर उठलेला आहे? नक्की तो कोण असेल? असा अद्वैत विचार करत असताना त्याला आणखीन टेन्शन येते। तर कला त्याला सावरते। कला म्हणते की हे बघ, अरे चांदेकर, तू आता स्वतःची काळजी घे, इतका विचार करू नकोस। मला कळते तुझी अवस्था काय असेल, तुला खूप काळजी वाटते, परंतु हे बघ, स्वतःची काळजी घे, जरा डोकं टेकव आणि शांतपणे जरा पडून राहा आणि जरा मोठे श्वास घे। कुठलाही असा वाईट विचार तू करू नकोस। आणि हे बघ, जेव्हा मी अशा अवस्थेत चांदेकर सापडत असते तेव्हा माझ्याकडे त्यावर एक उपाय आहे की जेव्हा माझे मन इतके अस्थिर असते, जेव्हा मला काही सुचत नाही, तेव्हा मात्र मी अंबाबाईच्या देवळात जाते आणि तेथे गेल्यानंतर मला खरंच शांत वाटतं। तेथे गेल्यानंतर मी शांतपणे डोकं हे टेकून तेथे बसते। मला कोणत्या गोष्टीमुळे अस्वस्थ वाटते, कुठलेही टेन्शन असून दे, काळजी असून दे, ती सगळं काही मी देवी आईला सांगते। तिच्याशी अगदी मन मोकळेपणाने मी बोलते। तिच्याशी बोलल्यानंतर माझं मन एकदम हलकं होतं, अगदी मन मोकळं होतं आणि डोकं सुद्धा माझं तेव्हाच हलके होते।
असते. मग हे बघ तू माझं ऐक, आपण येथील सर्व काम संपवूयात आणि अंबाबाईच्या देवळात जाऊयात का? तेव्हा आता अद्वैत तयार होतो. तेव्हा आता इकडे जे काही राहुलने ज्या डिझाईन्स असतात तर डिझाईन्स घेतलेल्या असतात आणि त्याच्याकडे बघून तो इतका खुश होतो आणि म्हणतो की वा, आता मी तुझ्यासाठी खड्डा तर खणलेला आहे, मग त्या खड्ड्यामध्ये तुला आणखीन किती उतरवतो हे तू बघतच राहा. म्हणजे राहुलचा आणखीन दुसरा प्लॅन सुरू असतो. तर आणि सगळे ते डिझाईन आहे तर ते हार वगैरे ते दुसऱ्या बॅगमध्ये भरतो आणि मागच्या गेटने मी जेव्हा बाहेर पडेल तेव्हा कुणीही माझ्याकडे लक्ष देणार नाही, हाच एक उपाय आहे मागच्या गेटने बाहेर पडण्याचा. म्हणून तो बॅग वगैरे घेऊन तेथून निघून जातो. त्यानंतर आता इकडे सोहम घरी येतो आणि त्याने अनामिकासाठी छान असा मस्त मोगऱ्याचा गजरा आणलेला असतो. त्या गजऱ्याकडे बघून तो अगदी खुश होतो. बघून आता तो मनात विचार करतो की अनामिका कायम मला म्हणते की मी वेगळा तिच्याबद्दल विचार करतच नाही. तेव्हा आता अनामिकाला मी हा फुलांचा गजरा देऊन तिला मी अगदी खुश करणार आहे आणि जर ती खुश झाली नाही तर परत म्हणतो की नाही नाही नकोच, म्हणून त्याचं मन पुन्हा तेथून जायला निघते. परंतु परत तो विचार करतो की मोगरा बघितल्यानंतर अनामिकाच्या मनाची कळी तर खरंच खुलेल, कारण माझंच वागणं चुकलेलं आहे आणि त्यासाठी मला तिला सॉरी म्हणावंच लागेल. आणि तो डायरेक्ट रूम मध्ये येतो. रूम मध्ये आल्यानंतर आता तो अनामिका तेथेच असते. अनामिकाला म्हणतो की हे पग जरा डोळे बंद कर, फक्त 1 मिनिट. आणि तो अनामिकाचे हात धरतो, तिला डोळे बंद करायला सांगतो आणि तिच्या हातामध्ये तो गजरा देऊन अगदी तिला तो सुगंध देतो आणि परत तो अनामिकाला सॉरी म्हणतो, तिची माफी मागतो आणि म्हणतो की हे बघ मला माहिती आहे अनामिका तुझं माझ्यावर खूप प्रेम आहे आणि त्या प्रेमापोटी तुझी ही सगळी चिडचिड होते. म्हणजे हे बघ ह्या सगळ्यामध्ये चूक तर माझी आहे, कारण ह्या आपल्या लग्नामध्ये जे काही झाले मी तर फक्त माझ्या अगदी मनामध्ये हरून गेलो. म्हणजे मी तुला वेळ द्यायला हवा होता, तुझ्याशी बोलायला हवे होते, माझ्या मनातील गोंधळ मी तुला सांगायला हवा होता. आणि हे बघ शेवटी आपण नवरा बायको आहोत आणि नवरा बायकोचं नातं हे मोकळेपणावरच टिकलेलं असतं. परंतु हे बघ आता माझी चूक आहे ती माझ्या लक्षात आलेली आहे, मला कळली ती चूक. परंतु हे बघ फार सुद्धा उशीर झालेला नाही. अनामिका प्लीज तू मला समजून घे, आपण प्लीज आपल्या नात्याला आणखीन एक चान्स देऊयात. अनामिका आता हे सर्व ऐकून घेत असते, ती काही असे रिॲक्ट होत नसते. अनामिका तो गजरा हातात घेते आणि म्हणते की गजरा, तर लगेच आता सोहम म्हणतो की तुझ्यासाठी. अनामिका विचारते की खरंच सोहम तू माझ्यासाठी गजरा आणलास? सोहम म्हणतो की हो. आणि असं म्हणतात की उरुसलेल्या स्त्रीला जर गजरा दिला तेव्हा तिला खूप आनंद होतो. तेव्हा लगेच अनामिका विचारते आबा म्हणाले का? अनामिका आता लगेच ते गजरा हातात घेऊन अगदी खूप हसत असते आणि आता सोहमचा ती अपमान करते. सोहमला म्हणते की अरे कुठल्या काळात जगतो तू? अरे हे असं आबांच्या काळामध्ये घडत असेल. अरे सोहम तुला आणायचं होतं तर एखादा रोज तो आणायचा होता, काहीतरी फॅन्सी असं आणायचे होते. आणि हा काय गजरा तू घेऊन आलास, इतकी ओल्ड फॅशन. अरे कधीतरी तू स्वतःच्या डोक्याने विचार करत जा. आणि तो गजरा ती सोहमच्या हातात रागाने ठेवून देते आणि त्यालाच म्हणते की घे अगदी हिसक्याने. तेव्हा आता सोहमला इतकं वाईट वाटतं. सोहमच्या सगळ्या काही आता इतक्या प्रेमाने आणलेल्या गजऱ्याचा ती इतका अपमान करते. त्यानंतर आता इकडे राहुल ती सगळी काही बॅग वगैरे डिझाईनचे जे काही हार वगैरे आहे तर बॅगमध्ये भरून ते गौरवला देण्यासाठी एका गाडीत येतो. ड्रायव्हरला उतरण्यासाठी सांगतो आणि ती बॅग आता तो गौरवच्या हातात देतो. गौरव आता ते सर्व बघून अगदी खुश होतो. गौरवला इतका आनंद झालेला असतो कारण चांदेकरांचा जो काही ब्रँड दागिना आहे तर तो राहुलने गौरवला आणून दिलेला असतो. गौरव आता म्हणतो की बघ आता चांदेकरांचा जो काही ब्रँड आहे ना तो कसा उद्ध्वस्त होतो हे बघतच राहा. राहुलला तर हेच हवे असते, काही करून त्याला आता ही चांदेकर ज्वेलर्सला उद्ध्वस्त करायची असते आणि यासाठी त्याने गौरवशी हात मिळवणी करून त्याला सगळे काही ते जे डिझाईन्स वगैरे दागिने आहेत ते सगळे काही डिझाईन्स आता गौरवला आणून दिलेले असतात. गौरव इतका खुश झालेला असतो. गौरव म्हणत असतो की हे बघ अद्वैत चांदेकरला आता परतीचा मार्ग नाही सापडणार, कधीही यातून बाहेर नाही पडू शकणार. आता फक्त तू राहुल बघतच राहा, मी आणखीन काय काय करतो आणि अद्वैतला यात कसं गुंतवतो. आणि आज मी तर राहुल तुला खरं सांगतो की इतक्या वर्ष इतके प्रयत्न करून सुद्धा ज्वेलरी डिझाईन्स मध्ये आमचा जो काही ब्रँड आहे तो कायमच मागे राहिला आणि या चांदेकरांचा ब्रँड आहे तो कायमच आता पुढे जात होता, परंतु आता या पुढे नाही. मी कित्येक दिवसापासून हे स्वप्न बघत होतो की कधी आपला ब्रँड पुढे येईल म्हणून, आणि त्या तुझ्या भावाने कधीही आम्हाला कुणालाच पुढे जाऊन दिले नाही. याला कारणीभूत फक्त तुझा भाऊ होता, तो कधीही आम्हाला पुढे जाऊन देत नव्हता. प्रत्येक गोष्ट आहे तर ती चांदेकरांचीच ही उच्च प्रतिष्ठा
गरजेची होती, कारण या सगळ्याला जो काही अद्वैत चांदेकर जबाबदार होता, परंतु आता मात्र यापुढे नाही, कारण तुझा भाऊच उरणार नाही, त्यामुळे काहीच असे उरणार नाही. नो कॉम्पिटिशन. कितीही आता अद्वैत पुढं जाण्याचा तो प्रयत्न करत असेल, कारण तो तर आता राहणारच नाही, त्यामुळे खरंच आता कॉम्पिटिशन कधीही होणार नाही. म्हणून आता गौरव इतका खुश होत असतो तर राहुल सुद्धा आता हसतो. तेव्हा राहुल खुश म्हणतो की अरे गौरव, तुला कॉंग्रॅच्युलेशन्स, कारण त्या अद्वैत चांदेकरचा आता डाऊन जे काही काळ आहे तर तो सुरू झालेला आहे. आता त्याच्यावर जी काही परिस्थिती येणार आहे तर त्यातून तो कधीही बाहेर नाही पडू शकणार. आणि हे बघ, तू आता काही प्लॅन कर आणि तो प्लॅन कितीही रुटलेस असू दे आणि त्यामध्ये मी कायम तुझ्या सोबत असेल. राहुल आणि गौरव एकमेकांना हाताने डन करतात आणि दोघेही खुश होतात. असे बोलून राहुल आता गाडीच्या खाली उतरतो आणि गौरवला म्हणतो की येतो मी. त्यानंतर आता अद्वैतच्या मनाला शांतता मिळण्यासाठी आता कलाही त्याला दिव्याच्या मंदिरात घेऊन येते. दोघी जण गाडीच्या खाली उतरतात. अद्वैत सारखा दिव्याकडे बघत असतो. कलाही त्याला बघून अगदी समजावते आणि त्याला घेऊन दिव्याच्या मंदिरात येते. अद्वैत आता पहिल्या पायरीचं दर्शन घेतो. दोघे आता जोडीने एका सोबतच दिव्याच्या मंदिरात येतात. तेव्हा कलाही दिव्याला हात जोडते आणि म्हणते की हे बघ देवी अंबाबाई, चांदेकरवर जे काही हे सावट आलेलं आहे तर अद्वैत सुद्धा हात जोडून म्हणतो की ते आहे ना, ते आम्हाला दूर करण्यासाठी तू आमची मदत कर. तेव्हा कला म्हणते की आम्ही ज्याचा शोध घेतोय तर त्या शोधात तू आमच्या पाठीशी राहा, कायमच आमच्या सोबत राहते, परंतु आता ह्या वेळेला खरंच तुझ्या अगदी आधाराची गरज आहे. तू चांदेकरला या सगळ्यातून निर्दोष त्याची सुटका कर. तेव्हा आता अद्वैत सुद्धा अगदी मनोभावाने हात जोडत म्हणतो की देवी आई, आमच्या हाताला असा कोणता तरी एखादा पुरावा लागून आणि त्या पुराव्यामुळे आम्हाला जो कोणी खरा गुन्हेगार आहे तर तो आमच्या समोर येऊन दे. कला आणि अद्वैत दोघेही देवीला अगदी मनोभावाने आता हे साकडं घालतात आणि अद्वैतला या संकटातून बाहेर काढण्यासाठी कलाही अगदी खंबीरपणे त्याची साथ देत देवी आईचा आशीर्वाद मागते. तेव्हा आता दोघे अगदी एकमेकांच्या सोबत असतात आणि एकमेकांचे अगदी जोडीने देवीच्या पाया पडून देवीचा आशीर्वाद घेतात. तेव्हा आता मित्रांनो, हा भाग येथे संपतो. तर पुढील भागामध्ये त्यानंतर मात्र आता खरंच या भागामध्ये एक चमत्कार असा होतो. देवी आईने खरंच त्यांना दृष्टांत दाखवलेला असतो, एक संकेत दिलेला असतो. कला आणि अद्वैत दोघेही जोडीने पाया पडतात आणि आता तेथे जे पुजारी काका असतात आणि मात्र आता तो पुजारी म्हणतो की हे बघा चांदेकर नमस्कार, आणि हे बघा आपण देवीच्या गाभाऱ्यात आहोत. मी कधीही या देवीच्या गाभाऱ्यात खोटं बोलत नसतो, बोलणार सुद्धा नाही. मला असे वाटते, मला शंका आहे की कुंपणच शेत खात तर नाही ना, हे एकदा तपासून पहा. म्हणजे राहुल बद्दल आता खरोखर एक क्ल्यू मोठा देवी आईच्या मदतीने ह्या पुजारी काकांनी दिलेला असतो. तेव्हा आता तो पुजारी असं म्हटल्यानंतर कला आणि अद्वैत या दोघांना तर धक्का बसतो. म्हणून कला आणि अद्वैत दोघेही आता अगदी सतर्क होतात. तर त्या दोघांचा प्लॅन सुरू होतो. तेव्हा कला त्याला विचारते की अद्वैत, अरे नेमकं काय करायचं आहे. तेव्हा अद्वैत म्हणतो की झडती घ्यायची. तेव्हा मात्र आता सगळे ऑफिसची झडती घेणार आहे असं म्हटल्यानंतर सरोजला याची माहिती होते. सरोज लगेच आता तेथील एक जे काही एम्प्लॉई असते तर तिला म्हणते की हे बघ सर, अद्वैत जे काही आहे तर ते या ऑफिसची झडती घेणार आहे प्रत्येकाची, त्यामुळे चुकून सुद्धा तुझ्या तोंडातून माझं नाव यायला नकोय. मात्र सरोज जेव्हा त्या मुलीशी बोलत असते तर कला हे सर्व ऐकते. तेव्हा कलाने ऐकल्यानंतर कलाला तर धक्का बसतो, परंतु आता कलाला मात्र सरोजने तेथे बघितलेलं असतं. सरोज आणि कला एकमेकींकडे बघत असतात. तेव्हा मित्रांनो, पुढे काय होतं हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.